दैव अनुकूल होणे म्हणजे काय मित्रांनो, तर ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगितलेलं आहे की ब्रह्मांडाचा नियम काय आहे, आकाशामध्ये कोणतीही वस्तू तरंगू शकत नाही, पण ज्या ठिकाणी पावसाची गरज आहे दुष्काळी भागामध्ये तिथं काय होतं, पाणी तरंगत तरंगत ढगांच्या मार्फत जातं आणि जिथं पाण्याची गरज आहे तिथं पाऊस पडतो. म्हणजे इथं काय होतं की आकाशामध्ये कोणतीही गोष्ट तरंगू शकत नाही हा नियम स्वतः ब्रह्मांड मोडीत काढतो आणि ते पाणी काय होतं तरंगत तरंगत आकाशाच्या मार्फत जातं आणि जिथं गरज आहे तिथं पाऊस पडतो. तर हेच यालाच दैव अनुकूल होणं म्हटलेलं आहे. एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दैव अनुकूल होतो आणि त्याच्या पदरामध्ये प्रचंड सुखांचा वर्षाव किंवा यश मिळतं. पण हे दैव कोणाच्या बाबतीत अनुकूल होतं मित्रांनो, तर जो माणूस स्वकर्तृत्वानं एखादी गोष्ट मिळवतो स्वकर्तृत्वानं आणि ती गोष्ट ज्यावेळी परिपक्व होते, एखाद्या विशिष्ट उंचीपर्यंत पोहोचते, त्यावेळी त्याच्या मनामध्ये ज्या काही सर्व इच्छा आहेत, जे काही त्याला पाहिजे ते ब्रह्मांड त्याला पुरवायला चालू करतो. तर आपण एखादा संघर्ष करून एखादा व्यवसाय उभा करतो, तो व्यवसाय 2 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष चालवतो आणि एक ठराविक उंचीवरती गेल्यानंतर आपण त्या व्यवसायामध्ये स्थिर होतो. त्यानंतर आपलं दैव अनुकूल होतं, आपल्याला जे काही गोष्टी पाहिजेत त्या सगळ्या मिळायला सुरू होतात, कारण आपण स्वकर्तृत्वातून ती गोष्ट उभी केलेली असते. याचं एक सुंदर उदाहरण आहे मित्रांनो, सूरज चव्हाण. टिकटॉक वरती इंस्टाग्राम वरती खूप साऱ्या रील बनवायचा, लोक हसायची, नावं ठेवायची, त्याला काही कमेंट टाकायची, पण त्यानं ती गोष्ट थांबवली नाही. त्याच्यातली जी कला आहे तो शेवटपर्यंत मांडत राहिला. नंतर तो एका विशिष्ट टप्प्यावरती पोहोचला सोशल मीडियाच्या मार्फत आणि त्या एका टप्प्यावरती पोहोचल्यानंतर मात्र जगाला त्याची दखल घ्यायला लागली. तो बिग बॉस मध्ये गेला, तिथं गेल्यानंतर त्यानं त्याचा संघर्ष योग्य भाषेत, चांगल्या शब्दात, भावनिक भाषेत त्यानं जगाला सांगितला. लोकांना ते आवडलं, तो विजेता झाला. इतकंच नाही की पुढे जाऊन बाहेर आल्यानंतर त्याच्या जीवनावरती चित्रपट निघाला, त्याला एक हिरो म्हणून त्याला एका चित्रपटामध्ये घेतलं. एका सर्वसामान्यानं मित्रांनो हे उदाहरण म्हणजे एखाद्या माणसाचं दैव कसं अनुकूल होतं हे तुम्हाला उदाहरण म्हणून मी सांगितलं. तर तो स्वकर्तृत्वानं सोशल मीडियातून वर आला म्हणून त्याचं दैव अनुकूल झालं. तर आपल्या जीवनामध्ये ज्यावेळी आपण एखादी गोष्ट स्वकर्तृत्वातून संघर्ष करून प्रामाणिकपणे मिळवतो, ती गोष्ट टिकवून ठेवतो, त्यानंतर आपलं दैव अनुकूल होतं आणि ती गोष्ट आपल्याला जे काय आपल्या मनामध्ये आहे ते प्राप्त करून देण्यासाठी काम करते. त्यालाच म्हणलेलं आहे दैव अनुकूल होणे. धन्यवाद.